सत संस्कार इंटरनेशनल स्कूल के विद्यार्थियों ने सावित्रीबाई फुले के जीवन का मंचन, अत्यंत गहन चरित्र चित्रण और सराहनीय अभिनय कौशल के साथ किया। जिस नाटक की प्रस्तुति ने सामाजिक अन्याय के विरुद्ध सावित्रीबाई फुले के संघर्ष और सभी के लिए शिक्षा को बढ़ावा देने के उनके अग्रणी प्रयासों के सार को प्रभावी रूप से प्रस्तुत किया। मुलीनो, का मागे जाता? माझ्या हातातलं हे पुस्तक तुम्हाला दुखवणार नाही. हे तर तुमचं आयुष्य उजळवून टाकणार आहे. ताई, लोक म्हणतात मुली शिकल्यात तर वाईट होतं. वाईट काय? अज्ञान वाईट असतं, भीती वाईट असते. शिक्षण कधीच वाईट नसतं. शिक्षण म्हणजे प्रकाश, आणि प्रकाशामुळे कधी कुणाचं नुकसान झालंय का? तुम्ही माझ्या बहिणी आहात. तुमच्या डोळ्यात मी स्वप्न पाहते, पण स्वप्न पूर्ण होण्यासाठी ज्ञान लागते. जे आज तुम्हाला शिकू देत नाही तेच उद्या तुम्हाला आयुष्यभर मागे ठेवतील. पण लोक हसतील ना, या समाजाची आम्हाला खूप भीती वाटते. लोक आज हसतील, पण उद्या तीच लोक तुमच्याकडून शिकायला येतील. जग बदलणाऱ्या माणसांवर आधी हसलं जातं. मुलींनो, लक्षात ठेवा, जर पक्ष्यांना आकाश हवं असेल तर मुलींना शिक्षण हवं. तुमची पावलं शाळेकडे वळली की तुमचा काळोख दूर जाईल. मी तुमच्या पाठीशी आहे, भिवू नका. मुलींनो, तुमची पुस्तके म्हणजे तुमची तलवार, आणि ज्ञान म्हणजे तुमची ढाल. घ्या ती हातात आणि पुढे चला. या, पहिली ओळ मीच लिहून देणार आहे. उद्याचं जग तुमच्या अक्षराने सजणार आहे. जर आज तुम्ही शिकायला उभ्या राहिला तर उद्या कोणतीही ताकद तुम्हाला खाली पाडू शकणार नाही. चला, पहिला धडा सुरू करूया, कारण हा धडा तुमच्या आयुष्याचा पहिला विजय असेल. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेत लावली, सुधारला समाज विडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी. हो सावित्री आई, सावित्री आई. अरे छे 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 छे, ही बाई गावात परंपरा मोडायला आली आहे. मुलींना शिकवणार म्हणे, हे कधी पाहिलंय तुम्ही? अरे, उद्या हिच्या शिकलेल्या मुली अंगणात पाय टाकायला देखील तयार राहणार नाहीत. मग काय आम्ही बघत बसू? तिला सरळ सांगायला पाहिजे, आमच्या घराकडच्या मुली दूर ठेव. आली आली बघा रे महाराणी. स्वतःला काय समजते देव जाणे. बघा, एकदा मुलगी हातात पुस्तक धरू लागली की घरात अंधारच फुटतो. बाई, परत जा घरी. आम्हाला नको तुमची ही मोठेपणाची शिकवण. आमच्या इथीला शोभत नाही हे. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हे दिसतं का? बाई, ही घ्या तुमच्या शिक्षणाची फी. रोज दगड मिळतील पण शाळा नाही, समजलं का? अहो बाई, मुलगी शिकली की देव रागवतो आणि घरात संकट येते.
बाई, आमच्या घरच्यांना तुझं येणंच नको आहे. ते म्हणतात शिकवणारी बाई घर उद्ध्वस्त करते. अगं बाई 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 बाई, अरे बघा रे बघा, आजही पुस्तकाचं ओझं घेऊन आली आहे ही बाई. हो ग बाई, तिचं डोकंच फिरलंय. घरात बसायला अक्कल नाही आणि निघाली सगळं जग सुधारायला. पुस्तकाने पोट भरतं का की संसार चालतो? तिच्या या उलट्या आकलीने सगळंच बिघडणार. अगं ए सावित्री, आज कुणाची पोरं फसवायला चाललीस? हो ग बाई, आमच्या गावात तुझ्या शाळेची काहीही गरज नाही. आम्ही जशा वाढलो तशा आमच्या मुलीही वाढतील, समजलं? हो ना, बाई आहेस ना, बाईसारखं वागावं. शिकवणं बिकवणं पुरुषांचं काम. आणि ऐकलं का, विद्वाना पण शिकवते म्हणे. अगं, ह्या गोष्टी केल्यावर घरात सुख राहतं का? माझ्या नवऱ्याने सांगितलं की त्यामुळे पोरी बिघडतायत. कालच माझी पोरगी म्हणाली, आई मलाही शाळेला जायचंय. पण हे ऐकतच नाही. दगड मारले, शिव्या दिल्या तरीही चालते ताठमान्याने. अरे, एवढा हट्ट कशासाठी? बाईने बाई विरुद्धच उभं राहावं का? काही असो, हिंमत मात्र बरी आहे तिची. चला ग बाई, गाडवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, अशी हिची अवस्था. सांगून ऐकण्यासारखी आहे काही अक्कलभ्रष्ट बाई. चला. ताई, आम्ही लिहिलं तर लोक रागवतील ना? नाही ग बाळा, शिकणं हा गुन्हा नाही, शिकणं हा हक्क आहे. माझ्या आईला भीती वाटते. म्हणते लोक काय म्हणतील. लोक नेहमी बोलतच असतात, पण तुमचं आयुष्य तुमचं आहे. ताई ताई, हे बघा, मी नाव लिहू शकते. शाबास. आज नाव, उद्या विचार लिहाल. सावित्री, इतकं सगळं झालं तरी तू थांबत नाहीस. आज शेवट करतो तुझा हा अभ्यासाचा खेळ. बंद कर तुझी शाळा, मुलींना घरात बसव. आज आम्ही दाखवतो तुला तुझी जागा. थांबा, एकटी सावित्री तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे. शाळेचा दरवाजा बंद करायचा आहे ना, तर माझ्या वरून जावं लागेल.